प्रिय भाई बहनों, आज की रोटी की और सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 2 जुलै 2026 गुरुवार. मनुष्याचा आवाज. तेव्हा राजाने लोकांना कठोर उत्तर दिले आणि वडीलधाऱ्याने त्याला दिलेला सल्ला त्याने नाकारला. पहिली राजा 12 अध्याय 13 वचन. राजा सलमोनाच्या मृत्यूनंतर लोक त्यांचे मुलगा रहाबाम यांच्याकडे आले आणि म्हणाले, तुझ्या वडिलांनी आमच्यावर जड जीव ठेवले, म्हणून आता तुझ्या वडिलांची कठीण सेवा आणि त्यांनी आमच्यावर ठेवलेले जड जीव हलके कर, म्हणजे आम्ही तुझी सेवा करू. पहिली राजा 12 अध्याय वचन 4. परंतु रहाबामाने वडीलधाऱ्या लोकांची सल्ला नाकारला आणि अनुभव नसलेल्या तरुणाची सल्ल्याकडे लक्ष दिले. लोकांना दिलेल्या कठोर उत्तरामुळे इस्रायेलच्या 12 वंशांपैकी 10 वंशांनी त्यांच्या विरुद्ध बंड केले आणि वेगळे झाले. देख बुद्धीचा सल्ला अनेकदा फूट आणि विनाशाकडे नेतो. देवाचे सेवक प्रार्थना करतात आणि सगळेपणाचा सल्ला देतात. देवभक्त आई वडील आपल्या मुलांना विजयमय जीवनाची रहस्य शिकवतात. म्हणून देवाची लेकरांनी योग्य सल्ला ऐकून त्याप्रमाणे चालले पाहिजे. आत्मिक समजुतीने योग्य मार्ग ओळखायला शिकले पाहिजे. कधीकधी मनुष्याचे आवाज एकमेकांशी विरोधात येऊ शकतात. अब्रामची जीवनाचे विचार करा. इसहाक जन्मल्यानंतर साराने इस्माईलला त्यांची थट्टा करताना पाहिले आणि ती म्हणाली, या दासीला आणि तिच्या मुलाला हलवून दे, कारण या दासीचा मुलगा माझा मुलगा इसहाक यांच्याबरोबर वारस होणार नाही. उत्पत्ती 21 अध्याय 10 वचन. ही गोष्ट अब्रामाला फार दुःखदायक वाटली, कारण इस्माईल त्यांची मुलगा होता. एका बाजूला साराचा आवाज होता, दुसऱ्या बाजूला आपल्या मोठ्या मुलासाठी असलेल्या पित्याचे प्रेमाचा आवाज होता. अब्राम इस्माईलवर प्रेम करत होता आणि त्याला दूर पाठवणे त्यांच्यासाठी वेदनादायक होते. काय निर्णय द्यावे आणि कोणाचे आवाज ऐकावे हे समजत नसताना अब्राम देवाची उपस्थितीत गेला. प्रभूने सांगितले, सारा तुला जे काही सांगले ते तिचे ऐक. तेव्हा त्याने आज्ञा पाळली आणि हागार व इस्माईलला पाठवून दिले. तसेच काही वेळ जोडीदाराचा सल्ला नेहमीच मानता येत नाही. अय्यूबच्या दुःखाच्या काळात त्याची पत्नी त्याला म्हणाली, तू अजूनही आपली निष्ठा धरून आहेस काय? देवाला शाप दे आणि मर. अय्यूब 2 अध्याय 9 वचन. अय्यूब असा स्वतःकडे कसा काय लक्ष देऊ शकला असता? त्याने उलट तिला समज दिली. देवाची लेकरांनो, जेव्हा तुम्हाला कोणता निर्णय द्यावा हे समजत नसेल तेव्हा प्रभूच्या उपस्थितीत ज्या प्रार्थनेने त्यांचे सल्ल्याचा आवाज ऐकण्याची वाट बघा, तो तुम्हाला शिकवले आणि ज्या मार्गाने चालवे ते दाखवले. पुढील चिंतनासाठी वचन. आणि जर तू आपल्या देव परमेश्वराचे आवाज काळजीपूर्वक ऐकशील आणि आज मी तुला सांगत असलेल्या त्यांचे सर्व आज्ञाचे पालन करशील, तर तुझा देव परमेश्वर तुला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा उच्च करील. अनुवाद 28 अध्याय 1 वचन. आजचे बायबल वाचन सकाळ अय्यूब 22 अध्याय 23 अध्याय 24 अध्याय. संध्याकाळ प्रसिद्धाची कृत्ये 11 अध्याय. धन्यवाद. 11 अध्याय.